नमस्कार मित्रांनो, मतदान कार्ड म्हणजेच वोटर आयडी हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी वोटर आयडीला आपला मोबाईल नंबर लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या मतदान कार्डला तुमचा मोबाईल नंबर कशा प्रकारे लिंक करायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका। तर चला लगेचच सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला। मित्रांनो, सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्या। आता या ठिकाणी सर्च करा ECINET। सर्च केल्यानंतर एक ॲप्लिकेशन आपल्याला समोर दिसेल। हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करून घ्या। काही वेळात ॲप्लिकेशन पूर्ण ओपन होईल। ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल। त्यानंतर पहिल्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली इथं स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म 8 अ करेक्शन ऑफ एंट्रीज हे दिसेल। ठीक आहे, त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी खाली स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला लेट स्टार्ट दिसेल, त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारले जाईल डू यू ऑलरेडी हॅव वोटर ID/EPIC म्हणजेच वोटर आयडी क्रमांक असतो। या ठिकाणी तुम्हाला S वर क्लिक करायचे आहे आणि खाली नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे। नेक्स्ट म्हणायचे आहे। नेक्स्ट म्हटल्यानंतर पेज ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्हाला बॉक्समध्ये तुमचा एपिक नंबर म्हणजेच वोटर आयडी क्रमांक टाकायचा आहे। खाली तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचे आहे। आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करतो आणि खाली दिलेल्या फेच डिटेल्स या ऑप्शनला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा। इथे देण्यात येईल वी हॅव फाउंड दिस रेकॉर्ड फॉर युअर एंटर वोटर आयडी, प्लीज क्लिक ऑन प्रोसीड बटन। त्यानंतर खाली दिलेल्या प्रोसीड बटनावर क्लिक करा। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचे सर्व माहिती दिसेल। सर्व माहिती एक वेळेस तपासून खात्री करून घ्या। माहिती बरोबर आहे की नाही सर्व तपासून घ्या। त्यानंतर खाली नेक्स्ट यावर क्लिक करा। या ठिकाणी आता तुम्हाला तुमचं नाव मराठी इंग्लिश या दोघं भाषणांमध्ये दिसेल। तुमचं सरनेम या ठिकाणी दिसेल। त्याचप्रमाणे वडिलांचे नाव देखील या ठिकाणी दिसणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला आधार डिटेल्समध्ये जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। जो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी लिंक करायचा आहे तो मोबाईल नंबर एंटर करा। नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली नेक्स्ट दिलेले आहे त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर पुन्हा एक स्क्रीन ओपन होईल। आता या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत। त्यापैकी दुसऱ्या नंबरवर ऑप्शन दिलेला आहे करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिटिंग एनरोल रोल, तिथे यावर क्लिक करायचे आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्यानंतर अजून बरेच ऑप्शन दिसतील। यापैकी खालून दुसऱ्या क्रमांकाचे जे ऑप्शन आहे मोबाईल नंबर याला टिक करा आणि चेक केल्यानंतर खाली नेक्स्ट या बटनाला क्लिक करा। त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका। व्यवस्थित मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफायला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय असा मेसेज येईल। आता पुन्हा खाली नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर खाली प्लेस दिलेले आहे। ज्या ठिकाणी तुम्ही राहता जे तुमचं ठिकाण किंवा गाव आहे या ठिकाणी तुमचं प्लेस टाकायचं आहे। प्लेस टाकल्यानंतर खाली डन या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल। या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती दिसेल। आता सर्वांना या ठिकाणी ई सिग्नेचर करणे आवश्यक आहे आणि ते केल्याशिवाय तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस करता येणार नाही। त्यामुळे खाली ई साइन अँड सबमिट जे बटन दिलेले आहे त्या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर प्रोसेस होईल। त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। प्रोसेस झाल्यानंतर एक पेज ओपन होईल। आता या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकताना काळजीपूर्वक टाकावा जेणेकरून ते चुकणार नाही आणि कुठलीही अडचण आपल्याला ही प्रोसेस करताना येणार नाही। त्यानंतर खाली आधार OTP वर क्लिक करून गेट OTP या बटनावर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल। तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि खाली सबमिट या बटनावर क्लिक करा। या ठिकाणी मेसेज येईल तुमचा रेफरन्स आयडिया जनरेट झालेला आहे। आता तुम्ही सहजरित्या तुमच्या मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहिला। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला रोज भेटत राहतील। धन्यवाद।